मी हे दुर्दैव असं म्हणेन की एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होतोय आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला चॅलेंज उभं केलं. आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं. याचं असणारं 16व्या शतकातलं शैल्य हे आता 2024 मध्ये सुद्धा RSS स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते. याचा मी असणारा निषेध करतो आणि या निमित्ताने RSS आणि BJP जो शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणेन एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असणारा माफी मागितली. तो मागणार नाहीत याची माझी खात्री आहे आणि त्याचं कारण असं आहे की ते झालं तर गागा भटाला ती फार मोठी शिवी आहे आणि म्हणून ते करणार नाहीत. ज्याला वेळ येईल त्याला सांगतो ना, तुम्ही का काळजी करताय? नका काळजी करू तुम्ही. आपण भाषणात असं मी भाषणात उल्लेख केला तो कोण आहे तो मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन. त्याची काळजी करू नका तुम्ही. जागा वाटपावरून हो ते 2 दिवसामध्ये थांबा, 48 थांबा. कशाला उगीच हे करत बसतो. येणाऱ्या विधानसभामध्ये आपली भूमिका काय राहणार आहे? तेही आम्ही असताना ते मी आपल्याला सांगतो, काळजी करू नका. ते मी आपल्याला सांगतो, काळजी करू नका. पक्षांना सोबत घेणार मुस्लिम आहेत आणि ओबीसी आहेत. आम्ही असणारा ओबीसी बरोबर दिले ना तुम्हाला आता देवेंद्रची ब्रेकिंग. आम्ही असणारा ओबीसी बरोबर असणारा समझोता आमचा झालेला आहे. जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या स्थापन झालेल्या आहेत, प्रचाराच्या झालेल्या आहेत. महाराष्ट्रभराचा आदिवासी जो आहे त्याची असणारं एकजूट आम्ही असणारं बांधतोय आणि कदाचित मुंबईमध्ये 9-10 तारखेला त्याचा अनाऊन्समेंटही होईल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही समजा. लातूरमध्ये आपण विरोध खटकेला प्रवेश दिलेला आहे पक्षाने आणि आपण जाहीर केलं त्यांना उमेदवारी देणार आहेत का? काय माझं म्हणणं एक उमेदवारी जी आहे ती पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते डिसाईड करेल कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं. त्या ठिकाणी होत होते ते लोक करत असतात. सर, एकीकडे आपण काँग्रेसला विरोधी करताय, दुसरीकडे म्हणतात काँग्रेसनं जर मला सोबत घेतलं असतं तर त्यांच्या 120. हो बरोबर आहे. असं 120 नाही मी असं म्हणालो, 220 नाही मी असं म्हणालो की त्यांनी जर आम्हाला घेतलं असतं आणि मी 8 महिन्यापूर्वी म्हणालो होतो की BJPला आम्ही 220च्या वरती जाऊ दिलं नसतं. गरिबाला बरोबर घ्यायचं नाही याच्यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा सोडायला तयार आहेत. हे मी लोकांना समजावून सांगतो. विधानसभेत जर आपल्याला काँग्रेसकडून ऑफर भेटली तर आपण आमची असं कमिटी जी आहे पक्षाची ती विचार करेल आणि त्याच्यावरती निर्णय घेईल. सर, मराठा समाजाच्या संदर्भामध्ये शरद पवार ठोस भूमिका घेत आहेत. जरांगेंच्या बोलण्यावर लक्ष देत नाहीत असं तुम्ही म्हणाला आणि तुम्ही असंही वक्तव्य केलेलं होतं की मराठा समाजाचे नेते आहेत त्यांना मतदान करू नये. हो मी असं केलं. याचं कारण असं आहे की साध्या प्रश्नावरती जर निर्णय घेता येत नाही तर उद्या देशापुढे संकट उभं राहिलं ते काय निर्णय घेणार आहेत? निर्णय न घेणाऱ्या लोकांना असणारा सत्ता देऊ नका एवढंच मी म्हणतोय. विधानसभेसाठी राजकीय पक्षांसोबत चर्चा झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच.